हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजची रेसिपी आहे ना माझी, आपण म्हणतो ना करायला जातो एक आणि होतं भलतंच. तसंच माझ्या बाबतीत आज काही झालं तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगेनच काय झालं ते. तर आजची पण दिवसाची सुरुवात अशीच झाली. आज कार्तिकला आहे ना घावणे खायचे होते म्हणून त्याच्यासाठी सकाळ सकाळी मी ते घावणे करत होते. मस्त असे तांदळाचे घावणे केले होते. तर घावण्यासाठी ना थोडंसं तांदळाचं पीठ ना जाड घ्यायचं, त्याच्यामुळे घावणे असे चांगले मस्त होतात. आणि कार्तिकला खूपच आवडतात घावणे, त्याच्यामुळे आमच्याकडे हा नाश्ता सकाळचा नेहमीच असतो. आणि कार्तिकला पण मनापासून खातो. चटणी सोबत पण खूप छान लागतो आणि सॉस सोबत पण खूपच मस्त असं घावणं लागतं. तर कार्तिकला ना हा घावणं खूपच आवडतो, त्याच्यामुळे मी नेहमी सकाळचं त्याच्यासाठी हा घावणं करत असते. तर तुम्हीही करून पहा आणि नक्कीच तुम्हाला पण आवडेल. आणि आज संध्याकाळी मी वेगळ्या प्रकारचे घावणे केले होते. तर ती पण रेसिपी तुम्हाला मी दाखवेल. आणि असा माझा मोठा पचका झाला असेल ना, ही रेसिपी हे करताना तुम्हाला समजेलच पुढे. तर इथे मी पटापट असे घावणे वगैरे सगळे करून घेतले आणि मग नंतरला कार्तिकला दिलं खायला. आणि मग नंतरला इथे तांदळाची भाकरी करायची होती, तर त्यासाठी इथे पीठ वगैरे घेतलं होतं चाळून. तर आता भाकरी वगैरे करून होती, पिठाचा गोळा वगैरे केला आणि आता भाकरी वगैरे थापली आणि आता मस्त वेगळी अशी तांदळाची भाकरी केली. आणि Few moments later. गेलं मग खायला. मग नंतरला संध्याकाळी मग दुपारी मग जेवण वगैरे झालं आणि मग संध्याकाळी आहे ना कार्तिकचा क्लास सुटला, तेव्हा कार्तिकला क्लासमध्ये आणायला गेले होते. आणि आले घरी आणि मग नंतरला देवपूजा वगैरे केली आणि मग मस्त असं म्हटलं चहा करावा आणि मग चहा वगैरे केला आणि मग बाकीची कामं सगळी आवरून घेतली. आणि ते कार्तिक ना मस्त मध्ये मध्ये असा येत होता व्हिडिओ सेट मध्ये. तर त्याला ना खूपच हे म्हणजे माझा जो व्हिडिओ मी कुठला शूट करायचे ना तर तो मध्ये आलाच पाहिजे. अरे सँडल सँडल चाय माझी नाचू नको आहे म्हणून मध्ये मध्ये कसा येतोय बघा. उड्या नको मला, उड्या नको, खाली बस. हाय कर सगळ्यांना. हाय. तुझं नाव सांग आणि मम्माचं नाव. मम्माचं नाव काय? अहो मम्माचं नाव सांग तुझं. इथे बघ, इथे बघ, बोल बोल. क्लासमध्ये काय शिकवलं? ABCD बोलून दाखव चल पटकन. ABCDFG हां 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 S हां T U W X Y. वा. आता 1 2 1 2 1 2 3 पुढे पुढे मोठ्याने मोठ्याने बोलायचं. 15 खाल्ला. 15 खाल्ला. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. गौरी गुड बॉय. कुठे गेला होता तू आता? क्लासला. बाय कर. बाय.
मग नंतरला मग त्याला पण खूप भूक लागली होती. मग म्हटलं चहा वगैरे सगळं पिऊन घेतला आणि मग नंतरला त्याच्यासाठी मस्त अशी एक त्याला ना बीट दिलं तर तो खात नाही, म्हणून मग त्याच्यासाठी म्हटलं मग याला एक आयडिया केली की म्हटलं चला याला कशात ना तरी बीट मला द्यायचंच होतं. म्हणून मग इथे मग गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यात थोडंसं बीट आहेत ना ते असे मिक्सरला बारीक केलं आणि त्याचा ज्यूस केला आणि गव्हाच्या पिठात घातलं. तर थोडेसे मीठ वगैरे टाकलं आणि मुलं खात नसतील ना तर त्यांना अशा भाज्या म्हणजे मी अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. आणि मग नंतरला गव्हाचा डोसा केला. आणि मग माझ्याकडे ना दुपारची थोडी बटाट्याची भाजी होती. तर डोसा वगैरे केला आणि वरून त्याच्यावर टाकली आणि जेव्हा मी पलटायला गेले ना तर तेव्हा ना ते पूर्ण निघून आलं. म्हणजे तो नीट म्हणजे असं झालंच नाही. मला वाटलं चांगलं असं होईल, पण ती सगळी भाजी लागली आणि खालून पूर्ण निघाला. मग म्हटलं तो वाया मला घालवायचा नव्हता मला. मग म्हटलं चला त्याच्यापासून ना मस्त पैकी अशी टिक्की तयार केली मी. तर इथे मी थोडंसं ते हे होतं ना तेच घेतलं आहे, चांगलं असं मळून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना ब्रेड क्रम्स घातले आणि कांदा टोमॅटो घातला आणि मस्त आणि थोडासा चाट मसाला पण टाकला आणि अशी मस्त अशी टिक्की करून घेतली. आणि एवढी भारी झाली होती ना टिक्की, खरंच. म्हणजे म्हणतो ना आपण करायला जातो एक आणि होतं भलतंच, तर तसंच माझ्यासोबत काल झालं होतं. आणि मग नंतरला कार्तिकला खायला दिलं आणि कार्तिकला एवढं आवडलं ना, कार्तिक सारखी तारीफ करत होता. मग हाय फ्रेंड्स, तर मस्तपैकी असा हा बीटचा डोसा आणि बीटचे कटलेट केले आहे. तर आता आम्ही खाऊन बघतोय कसे झालेत ते. पाहिजे ओके. मस्त आहे, हा. आवडलं, थँक्यू. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि मग नंतरला करा. कार्तिक बघा आता तुम्हाला तुमच्याशी बोलणार आहे. सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. करा.